नमस्कार, मी सौ शीतल रोहित फराकटे। खरं तर आज आम्ही बिद्री या गावामध्ये प्रचार सुरू केला होता जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समितीसाठी। आणि इथं आल्यावर मोबाईलमध्ये आम्ही न्यूज बघितली आणि खरंच वाईट वाटलं की ज्यांच्याबरोबर आम्ही इतके वर्ष काम केलं। आणि बालेदादा थोड्या दिवसापूर्वीच मला दादांचा फोन आला होता आणि दादा मला म्हणाले की तू लढवय्या नेतृत्व आहेस, आमच्यापासून दूर जाऊ नको आणि तुला काय लागत असेल, काय गरज असेल तर तू मला बोल। आजपर्यंत दादांनी मला कायम एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन ओळख देण्याचा प्रयत्न केला। रोखोक नेतृत्व हे शीतल चुकते तर चुकते आणि बरोबर आहे तर बरोबर आहे म्हणणारे आमचे दादा। खरं तर ही एवढी धक्कादायक बातमी आमच्या सगळ्यांच्यासाठी की एवढं मोठं नेतृत्व जरी कुणी कुठं जरी गेलं तरी दादासारखा माणूस या जगात कुठेही मिळणार नाही। आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीसाठी की माझ्या पाठीवर जो दादांचा आजपर्यंतचा हात होता, शेवटच्या 2-4 दिवसापूर्वी बोलणं झालं तेव्हा दादा म्हणाले की तुला जो निर्णय घ्यायचा सगळं समजावून सांगितल्यावर लास्टला म्हणाले तुला जो निर्णय घ्यायचा तू घे, पण आम्ही तुझ्याबरोबर आयुष्यभर ठामपणे उभं राहणार आहे, कुठं अडी अडचण असेल तर सांग, असं ते नेतृत्व होतं। आणि खरंच आज बातमी बघितली आणि पायाखालची जमीन सरकली। मी देवाला प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या साथीदारांच्या आत्म्याला शांती लाभो। धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।